नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भारतीय शिक्षण व्यवस्था. काय होती भारतीय शिक्षण व्यवस्था? आपण जे आज शिक्षण घेत आहोत तशीच होती, की पूर्वी काय बदल होते? तर नाही. चला आपण पाहूया. भारतीय शिक्षण व्यवस्था ही सर्वात जुनी शिक्षण व्यवस्थापैकी एक होती. जगामध्ये सर्वात पहिली युनिव्हर्सिटी जी होती ती नालंदा युनिव्हर्सिटी होती. आपल्याकडे तक्षशिला, नालंदासारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिट्या होऊन गेलेल्या आहेत, की तिथे बाहेर विदेशी स्कॉलर्स येऊन शिकत असे. नालंदा युनिव्हर्सिटी तर एवढी मोठी होती की त्यामध्ये एके वेळेला जवळपास 10,000 स्टुडंट विद्या घेऊ शकत होते आणि त्यांना शिकवण्यासाठी जवळपास 2,000पेक्षा जास्त टीचर्स होते, गुरु होते. पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धत होती. गुरुकुल पद्धती म्हणजे जिथे शिष्य गुरूंच्या घरी येऊन राहत असेल. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत ते त्यांनी गुरुच्याच घरी राहून गुरुकडूनच ते सर्व प्रॅक्टिकल नॉलेज शिकत असेल. विद्या असो, धर्माचं नॉलेज असो, अस्त्रशस्त्र सर्व जे काही प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना जे भविष्यामध्ये कामी येणार आहे त्याचं नॉलेज ते गुरूकडून घेत असेल. परंतु नंतर कालांतराने विदेशी आक्रमण होत गेले. आपल्याकडे खिलजी जे आक्रमण झालं, खिलजींनी जे आक्रमण केलं त्यांनी आपली नालंदा युनिव्हर्सिटी जाळून टाकली. आणि असं बोलतात की नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये एवढे पुस्तक होते, एवढे ग्रंथसंपदा होती की ती आग जवळपास 3 महिने कंटिन्यू चालत होती. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जी आग 3 महिने धगधगत होती त्या ठिकाणी किती ग्रंथसंपदा असेल, किती नॉलेज असेल आणि किती शेकडो वर्षापासून त्यांनी ते नॉलेज मिळवलं असेल, ज्यांनी ते ग्रंथ लिहिली असतील. म्हणजे आज आपण उगाच बोलत नाहीत की भारत महासत्ता बनू शकतो. कारण आपल्याकडे खरंच तेवढं नॉलेज होतं आणि आहे. तर तो पार्ट वेगळा की ठीक आहे, ते आपलं नॉलेज जळालं. ती एक ट्रॅजेडी झाली. पण त्यानंतर अजूनही आपण संशोधन सुरूच ठेवलं आणि अजूनही आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण नॉलेज घेतच गेलेलो आहोत. प्रत्येक वेळेस शिक्षणामध्ये मग वेळेनुसार बदल करण्यात आले. गुरुकुल पद्धती बंद करण्यात आली. त्यानंतर मग विदेशी परकीय आक्रमण आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार बदल केले, की जसं ब्रिटिश आपल्याकडे आले तर त्यांनी नफा मिळवण्यासाठी आले, ते व्यापार करण्यासाठी आले. पण त्यांनी जेव्हा बघितलं की नाही, आपल्याला इथे फक्त व्यापारच करणं गरजेचं नाही आहे, तर आपल्याला इथे ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये पण बदल करणं गरजेचं आहे, की जसं अर्थव्यवस्था झालं, धर्माच्या गोष्टी झालं. कारण इथल्या ज्या चाली रूढी परंपरा होत्या की त्या चुकीच्या होत्या. जसं सतीप्रथा वगैरे आहे, विधवा पुनर्विवाह वगैरे नव्हता. तर ह्या गोष्टी होत्या की ज्या चुकीच्या होत्या. तर त्यामध्ये पण त्यांनी बदल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार मग शिक्षणामध्ये पण बदल करण्याचा प्रयत्न केला. पण शिक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न हा होता की त्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीसाठी ते त्यांची लोकसंख्या इथे नव्हती आणू शकत होते. त्यांचे लोक नव्हते आणू शकत होते. मग काय, फक्त जो क्रीमी लेयर होता तो तो त्यांचा इथे येत होता आणि जे त्यांच्या हाताखाली जी लागणारी लोकं होते, जसे फौजदारीसाठी, महसूल व्यवस्थेसाठी वगैरे ज्या काही गोष्टी, जमीनदारी वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यासाठी त्यांना इथे भारतीय लोकच पाहिजे होते. तर त्या भारतीय लोक त्यांना कसे मिळतील, त्यांना ते कसं बनवायला पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी बदल घडवून आणला. आणि शिक्षण व्यवस्थामध्ये त्यांनी बदल घडवून आणण्याचा विचार केला तो 1831च्या कायद्यानुसार. आणि त्यामध्ये असं ठरवलं की नाही, भारतीय शिक्षणामध्ये आपण वर्षाचे 1,00,000 रुपये गुंतवले पाहिजे ॲज ती व्यवस्था डेव्हलप करण्यासाठी. तर त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. परंतु तो निर्णय असा झाला की भारतीय शिक्षणामध्ये बदल करायचा आहे, पण म्हणजे नेमकं काय करायचं आहे? भारतीय शिक्षणामध्ये आपण कोणतं शिक्षण दिलं पाहिजे की जेणेकरून ते आपल्याला कामी येईल? त्यामध्ये पण 2 गट पडले, पूर्वात्य आणि पाश्चिमात्य. पूर्वात्य म्हणजे जे पूर्वीकडचे देश होते, त्यांचं शिक्षण सुरू ठेवायचं की जसं आपलं भारतीयांचं होतं, वेद, उपनिषदे वगैरे, तेच गुरुकुल पद्धत तीच कंटिन्यू ठेवायची का त्यांची की त्या काळामध्ये भरपूर वेगवेगळे त्यांच्याकडे शोध लागत होते, की सायन्स म्हणा, मॅथमॅटिक वगैरे सर्व, फिलॉसॉफी वगैरे सर्व जे शोध लागत होते की त्यांचा प्रचार करायचा. ऑफकोर्स ते त्यांचाच प्रचार करणार. तर त्यानुसार 1833 नंतर लॉर्ड मेकाले यांनी पाश्चिमात्यच शिक्षणाचा प्रचार इथे करायचा असं ठरवलं. 1833 पासून असं झालं की ओके. मग त्यानंतर वेगवेगळ्या कमिट्या येत गेलेल्या की
वूड कमिटी झालं, हंटर कमिटी झालं, रिले सॅडलर, भरपूर अशा कमिटी येऊन गेलेल्या आहे की त्या वेळेला की त्यांनी ह्या शिक्षणामध्ये बदल घडवून आणले. त्यांना जसं सोयीस्कर वाटत होते त्या गोष्टी त्यांनी बदल घडवून आणल्या. त्यानुसार त्यांनी युनिव्हर्सिटीज सुरू केल्या. कोलकाता झालं, मद्रास, जी आजची चेन्नई आहे, बॉम्बे युनिव्हर्सिटी, ह्या युनिव्हर्सिटीज त्यांनी स्थापन केल्या. आणि त्यामध्ये त्यांनी कोणतं एज्युकेशन द्यायचं, इंग्लिशमधून द्यायचं तर प्रायमरी एज्युकेशन कुठून द्यायचं, सेकंडरी एज्युकेशन कोणत्या माध्यमातून द्यायचं, काय असेल विषय वगैरे, त्या गोष्टीत प्रत्येक वेळेस जशी त्यांना गरज होती त्यानुसार एक कमिटी स्थापन करून त्यांनी तसे ते बदल घडवून आणले. नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा विषय आला की ओके, मग आपण आता आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ती कशी सुरू ठेवायची, म्हणजे जशी पूर्वीसाठी होती गुरुकुल पद्धत तीच सुरू ठेवायची की जी आता प्रस्थापित आहे तीच सुरू ठेवायची. तर नंतर त्यानंतर वर्धा स्कीम आली. वर्धा स्कीम म्हणजे जी महात्मा गांधी यांनी गुरुकुल पद्धतीनुसार त्यांच्या हरिजन वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहित होते, त्यानुसार मग असं आलं की आपण गुरुकुल पद्धतीच आपण फॉलो करायची. पण सर्वांनी एकमत करून असं झालं की नाही, जी आहे तीच आपण शिक्षण व्यवस्था पुढे चालू. त्यासाठी जेव्हा आपण भारत स्वतंत्र झाला त्यानंतर एक कमिटी आली, राधाकृष्णन कमिटी म्हणून. त्यांनी खूप महत्त्वाचे शिफारसी केल्या आणि त्या शिफारशीमध्ये आपण आपल्या सोयीनुसार ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या आपण त्या फॉलो केल्या. त्यानंतर जसे जसे दिवस जात होते त्यानुसार आपल्याला कुठे ज्या गोष्टी कमी वाटत होती की नाही इथे इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, आता आपला भारत देश आपल्याला प्रगतीकडे घेऊन जायचं आहे, तर मग त्यासाठी मग कोणतं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं पाहिजे. फक्त शिक्षणच देऊन कामाचं नाही. शिक्षणमध्ये पण ते पण कोणतं शिक्षण, प्रायमरीमध्ये कोणतं असलं पाहिजे, सेकंडरीमध्ये, हायर सेकंडरी, हे क्लास कसे आपण डिवाईड करायचे याचा पण विचार होता. नंतर आली कोठारी कमिटी, सर्वात महत्त्वाची कोठारी कमिटी होती. कारण कोठारी कमिटीचा उद्देशच हा होता की भारताचं भविष्य हे भारताच्या वर्गातून डिसाईड होणार होतं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण शिक्षण ही एवढी मोठी गोष्ट आहे की त्यामधूनच आपल्याला समजतं की आपण आपलं भविष्य